सहस्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिर येथे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून होम मिनिस्टरचा अर्थात खेळ पैठणीचा रंगलेला होता। शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिन आणि कैलासवासी सौभाग्यवती पार्वतीबाई बाबूरावसा भूमकर यांच्या 24व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सहस्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिर येथे बालक मंदिर प्राथमिक विद्या मंदिरच्या माता पालकांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रमाचं अध्यक्षपद श्रीमती माधुरीताई भूमकर यांनी भूषवलं। होम मिनिस्टर स्पर्धेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापुरातील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंग अरोडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि हवेत फुगे सोडून करण्यात आलं। सर्वसामान्य वर्गातील महिलांनी समाजामध्ये बाहेर पडलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलं पाहिजे या दृष्टिकोनातून या महिलांसाठी 2015 पासून सदर स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। हे यंदाचं 8वं वर्ष आहे। स्पर्धेतील शाळेतील 210 माता पालकांनी सहभाग नोंदवला। डॉक्टर नेहा सिंग अरोडा यांनी शाळेच्या उपक्रमाचं कौतुक केलं। महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली तरच महिला सक्षम बनतील असं मत त्यांनी व्यक्त केलं। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संकुलात वृक्षारोपण करण्यात आलं। सदर स्पर्धेत घागर बॅलन्स, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, हॉकी स्टिकनं चेंडू नागमोडी वळणात रेषेपर्यंत घेऊन जाणं असे वेगवेगळे खेळ घेऊन 10 महिलांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलं। यात उखाणा, शब्दावरून गाणी, जनरल नॉलेज प्रश्न, संगीतवरून गाणी ओळखणं, ग्लासचा मनोरा चेंडूनं फोडणं अशा खेळातून प्रथम 5 स्पर्धकांची निवड करण्यात आली। या बक्षिसांसाठी प्रथम क्रमांकाच्या साडीचे प्रायोजक म्हणून श्रीमती माधुरी भूमकर, द्वितीय क्रमांकासाठी सुनंदा बारड, तृतीयसाठी उषा बारड, चौथ्या क्रमांकासाठी सारिका बिद्री, 5व्या क्रमांकासाठी विद्या गोयल यांनी प्रायोजकत्व केलं। शेवटच्या 5 साड्यांचे प्रायोजक श्रीमती सुलोचना पवार यांनी केलं। प्रथम क्रमांक मिळालेल्या सुजाता राठोड यांनी श्रीमती माधुरी भूमकर यांच्याकडून पैठणी, सन्मानचिन्ह, मानाचा मुकुट आणि होम मिनिस्टर बॅच देऊन त्यांना गौरवण्यात आलं। द्वितीय क्रमांकाच्या सीमा निकम यांना सौ सुनंदा बारड यांच्या वतीनं कंची सिल्क साडी, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तृतीय क्रमांकाच्या उषाताई बारड यांच्याकडून सिल्क साडी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। प्रेक्षकांसाठी आकर्षक भेटवस्तूसाठी कांचन मिरजकर यांच्याकडून 4000 रुपयांच्या आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। चौथ्या क्रमांकाची सारिका बिद्री यांच्याकडून 3001 रुपयांची साडी, सन्मानचिन्ह देण्यात आलं। 5व्या क्रमांकाच्या 2501 रुपयांची साडी आणि सन्मानचिन्ह देऊन विद्याताई गोयल यांच्याकडून गौरव करण्यात आला। 2000 रुपयांची एक साडी याप्रमाणे 5 उत्तेजनार्थ साड्या, सन्मानचिन्ह देऊन श्रीमती सुलोचना पवार यांच्यातर्फे 5 महिलांना सन्मानित करण्यात आलं। स्पर्धकांसाठी 12 लकी ड्रॉ काढून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या। माधुरीताई भूमकर यांनी शाळेच्या उपक्रमाचं कौतुक केलं। सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अशा प्रकारे प्रत्येकांनी यावेळी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं। या कार्यक्रमात सर्व माता पालक अतिशय आनंदानं सहभागी झाले होते। दुपारी 5 ते रात्री 9 पर्यंत या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुषा माने यांनी केलं। सूत्रसंचालन सुवर्णा केत यांनी केलं। आभार लक्ष्मी बिच्चल यांनी मानले। या प्रसंगी वासंती भूमकर, मधु भूमकर, मिताली भूमकर, वर्षा मागजी, कांचन मिरजकर, सुनंदा शालगर, युवती प्रतिष्ठानच्या ज्योती मेहरवाडे, सुनीता पवार, क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिरचे ट्रस्टचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर, विठ्ठल मंदिर ट्रस्ट सचिव अनिल रंगरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल, सदस्य जयकुमार कोल्हापुरे, महादेव लोमटे, प्रकाश झाड, भरत कुमार, नागनाथ पवार, तुकाराम पवार, संजीव रंगरेज, यशोदा लोमटे, रेखा बिद्री अशा अनेक प्रतिष्ठित महिला सदस्या यावेळी उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचं संपूर्ण निवेदन वंदना आळंगे, वर्षा कबाडे, अनिल गायकवाड, जयलू कबाडे यांनी बहारदार शैलीत करून प्रेक्षकांना प्रोत्साहित केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।